ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे। FRP ची देय रक्कम कमी निघावी म्हणून यासाठी अनेक साखर कारखाने मुद्दाम रिकव्हरी कमी दाखवत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे। माहितीनुसार ज्या कारखान्यांची रिकव्हरी 2 वर्षापूर्वी 12.5 ते 13% दरम्यान होती, तेच कारखाने यंदा अचानक 10 ते 9.50% इतकी अतिशय कमी रिकव्हरी दाखवत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी FRP ची रक्कम कोट्यावधी रुपयांनी कमी होत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत। तसेच इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल साखरयुक्त असावा लागतो। या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी वळवली जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे। यामुळे कारखानदारांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना योजनाबद्ध पद्धतीने तोटा दिला जात असल्याचे चित्र समोर येत आहे। ऊस उत्पादकांना भरीव अशा प्रकारची पहिली उचल आणि अंतिम पेमेंट मिळावं याच्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा आणि युवा शेतकरी संघर्ष समिती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आंदोलने करते आहेत। याचा परिणाम म्हणून सांगली सोलापूर पर्यंत सीमित असलेलं ऊसाचं आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर, सोलापूर आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पसरताना आपल्याला दिसतंय। त्याचा चांगला परिणाम म्हणून चांगले करार सुद्धा भरघोस वाढ करून शेतकऱ्यांनी पदरात पाडून घेतलेले आहेत आणि आंदोलनाचा विजय होताना दिसतोय। मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये दुसरी एक अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे FRP ची रक्कम कमी राहावी यासाठी हे कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरी चोरी करताना दिसत आहेत। नगरच्या पट्ट्यामध्ये विशेषतः जी आकडेवारी आम्ही मिळवली त्यातून हे सिद्ध झालेलं आहे की परवा ज्या कारखान्यांची रिकव्हरी ही 12.5-13 पर्यंत होती, त्यांची रिकव्हरी कागदावर आता त्यांनी कमी करत केवळ 9.5-10 पर्यंत खाली आणलेली आहे। त्याच्यामुळे FRP ची रक्कमच या कारखान्याची कमी दिसते आहे आणि तेवढी रक्कम देऊन ते ऊस उत्पादकांना बोळवण करताना दिसत आहेत। मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये जिथे आंदोलनं झाली तिथे सुद्धा नजीकच्या काळात ही रिकव्हरी कमी दाखवण्याचा ट्रेंड समोर आलेला आहे। ज्या कारखान्यांमध्ये परवा 12.5 रिकव्हरी होती ती 9.5 वर कशी आली, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रिकव्हरीची चोरी होते, वजनाची होतच होती, आता रिकव्हरी मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मारलं जात आहे, हे यातून समोर येत आहे। कुठेतरी इथेनॉल निर्मितीचे जे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये जो कच्चा माल लागतो त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण ठेवावं लागतं। परस्पर FRP मध्ये न दाखवलेली साखर किंवा अंतिम उतार्यामध्ये न दाखवलेली साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वळून अशा प्रकारे रिकव्हरी मारली जाते का, असा सुद्धा प्रश्न हा जाणकार अभ्यासक व्यक्त करतायत। त्याचबरोबर ज्यूस टू इथेनॉल हा जो काही एकंदरीत प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रँकरच्या ट्रँकर इथेनॉल निर्मितीसाठी शुगर ज्यूसचे बाहेर काढून शुगर सिरप हे बाजूला काढून घेत अशा प्रकारे रिकव्हरी मारली जाते काय, असा सुद्धा प्रश्न येतोय। इथेनॉल निर्मितीमधून जे रेव्हेन्यू क्रिएट होतो, जो पैसा मिळतो तो शेतकऱ्यांना FRPच्या रूपाने तर मिळत नाहीच। मात्र अंतिमतः ज्यावेळी रेव्हेन्यू शेअरिंगचा मुद्दा येतो तिथे सुद्धा खर्च आणि उत्पन्न हे समान दाखवलं जातं आणि एक छदाम सुद्धा शिल्लक दाखवला नाही। या सबबीखाली शेतकऱ्यांना तो रेव्हेन्यू शेअरिंग हा होत नाही, ही बाब सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे रिकव्हरीच्या बाबतीमध्ये जी चोरी होते आहे, हा चोरीचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे। साखर आयुक्तांची भेट घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये याबाबत पारदर्शकता आणली पाहिजे, ही मागणी आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना अशा प्रकारे लुटणं कारखानदारांनी थांबवावं, अन्यथा कारखान्यावर चालून आल्याशिवाय किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती राहणार नाही, हा इशारा या निमित्ताने आम्ही कारखानदारांना देतो आहोत। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08।
दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.